ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। पहिला धडा आपण सक्सेसफुली पाहिलेला आहे. पहिल्या धड्यामध्ये आपण प्रत्यय म्हणजे काय, जे शब्दांच्या किंवा धातूंच्या नंतर लागतात आणि त्यांना ते प्रत्यय मूळ शब्दांना धातूंना संस्कृत बनवतात. एक नंतर आपण पाहिलं नाम म्हणजे काय. कुठल्याही व्यक्ती वस्तू स्थळाच्या नावाला नाम किंवा संज्ञा असं म्हणतात. नाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. कर्तृवाच्य म्हणजे काय, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं त्याला कर्तृवाच्य असं म्हणतात. मूळ धातू म्हणजे काय, जो धातू आपण संस्कृतमध्ये वापरतो त्या वापरण्याच्या पूर्वी जी त्याचा मूळ अवस्था आहे त्याला मूळ धातू असं म्हणतात. तसं पठ हा मूळ धातू आहे. पठती हे त्याचं संस्कृत रूप आहे. संस्कृत म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला संस्कार करून शुद्ध बनवणं संस्कृत. मग आपण पाहिलं प्रथम पुरुष म्हणजे काय, कोणाचंही नाव त्याला काय म्हणतो आपण, त्या नावाला नामाला प्रथम पुरुष असं म्हणतो. ठीक आहे. मग त्या प्रथम पुरुष नामासाठी प्रथम पुरुष धातू. सोपं करून सांगायचं म्हणजे राम हे एक नाव आहे, ते तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे किंवा एक नाव आहे म्हणून त्याला आपण प्रथम पुरुष असं म्हटलं. आणि त्या रामासाठी त्याची असणारी जोडी म्हणजे पठती हे आपण पाहिलं. एकदा का आपल्याला पठती पठतः पठंती कळालं की आपल्याला लिखती लिखतः लिखंती हसती हसतः हसंती कळणार आहे. मग आपण राम शब्दाच्या दोन विभक्त्या पाहिल्या. धातूंचे पुरुष असतात, प्रथम पुरुष मध्यम पुरुष. शब्दांच्या विभक्त्या असतात, प्रथमा विभक्ती द्वितीया विभक्ती. पुल्लिंग असो स्त्रीलिंग असो नपुंसकलिंग असो आपण त्याला एकच क्रियापद वापरणार आहे. सीता पठती, रामः पठती, मित्रम पठती हे आपण पाहिलं. जर एकाच अर्थाचे दोन शब्द असतील व आणि कुत्र तर आपण त्यातला एकच शब्द वापरणार आहे, हेही आपण पाहिलं. आणि आपण गच्छती आगच्छती लिखती पठती हसती यासारखे धातू भवती हे धातू पाहिले. अत्र तत्र सर्वत्र कुत्र अन्यत्र क्व यासारखे शब्द आपण पाहिले. महत्वाचं भवान आणि भवती हे दोन पुल्लिंग आणि स्त्रीलिंग रूप आपण पाहिले. भवान भवन्तौ भवन्तः, भवती भवत्यौ भवत्यः यांचे रूप पाहिले. भवान आणि भवती हे तृतीय म्हणजे प्रथम पुरुषासारखे आहेत. जसं सह तौ ते होतं तसंच भवान भवन्तौ भवंत. म्यूट म्यूट. ओके. इथून आता पुढे आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आतापर्यंत काय काय झालं मी तुम्हाला सगळं सांगितलं. नृपः हा नवीन शब्द आपण पहिल्या पाठामध्ये पाहिला होता. ठीक आहे. हे जे आपण आतापर्यंत पाहिलं त्याच्यामध्ये सगळं मी तुम्हाला सांगितलं. दुसरा पाठ, दुसऱ्या पाठामध्ये काय काय येणार आहे तर त्याचा विचार आता आपण थोडक्यात करूया. अभ्यास दुसरा. बघा, मग आता दुसऱ्या पाठामध्ये येणार आहेत अ सर्वनाम. जसं पहिल्या पाठामध्ये सह तौ ते
भवान भवती हे सर्वनाम आले होते. तसं या पाठामध्ये देखील सर्वनाम येणार आहेत. ठीक आहे. आता लक्ष द्या. प्रथम पुरुष म्हणजे काय? कोणाचंही नाव. हे काय झालं? प्रथम पुरुष. तीन प्रकारचे पुरुष आहेत आपल्याकडे. ठीक आहे. प्रथम पुरुष आणि दुसरा आहे मध्यम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे कोणाचं तरी नाव, हे आपण पाहिलं. मध्यम पुरुष म्हणजे तू, तुम्ही दोघं आणि तुम्ही सर्व. फक्त तू लक्षात ठेवा, किंवा सगळ्यात सोपं काय, मी, तू आणि तिसरा कोणतरी एखादं पुरुष किंवा नाव. किती सोपं आहे. मी, तू, किती गोष्टी आहेत, मी, तू आणि तिसरं कुठलं तरी नाव. मग जे नाव असतं त्याला आपण तृतीय पुरुष म्हणतो, आणि तू ह्याला आपण मध्यम पुरुष म्हणतो. द्वितीय पुरुष म्हणायचं नाही, मध्यम पुरुष. मग तू एकवचन आहे, तुम्ही द्विवचन आहे, आणि सॉरी, तू एकवचन, तुम्ही दोघे द्विवचन, तुम्ही सर्वे बहुवचन. जसं तो, ते दोघे, ते सर्व, तसंच तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व. आता हेच आपण लिहून घेणार आहे. बघा, जेव्हा स्वतःबद्दल सांगायचे तेव्हा मी, तू मध्यम पुरुष, आणि कोणाचं जे नाव असेल ते प्रथम पुरुष. मग आता आपण सुरुवात करूया. बघा, सर्वनाम, मध्यम पुरुष सर्वनाम. सगळ्यात पहिला या ठिकाणी आहे त्वम. जरा मोठं करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्वम. त्वम या शब्दाचा अर्थ आहे तू. कधी पण मला वाटतं जास्त लोक झाले की असं. त्वम. त्वम म्हणजे तू. आपण आपल्याला सगळ्यांना एक मंत्र पाठ आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. गुरुविषयी म्हटलेला मंत्र आहे. त्वमेव, त्वम एव माता, तूच आई. त्वमेव माता पिता. तर या ठिकाणी त्वम 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 हे मध्यम पुरुषाचं रूप आहे. त्वम. तुम्ही याला असंही लिहू शकता. तो नियम आज येणार आहे. त्वम, त्याला आपण म्हणूया तू, एक वचनामध्ये तू. बघा पुढे. त्वम युवाम. त्वम युवाम. ओके. युवाम या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही दोघं. जसं आपण सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघं, तसं युवाम याचा अर्थ आहे तुम्ही दोघे. आणि हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत. हे सगळे काय आहेत? कर्ते आहेत. म्हणून या सगळ्यांची कुठली विभक्ती होणार? प्रथमा. हे तुम्हाला झोपेतून उठवलं तरी सांगता यायला पाहिजे. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया. कर्म द्वितीया, कर्ता प्रथमा. त्वम युवाम, आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय युयम. आपल्या सगळ्यांची चूक कुठे होते? आपण त्याला ऱ्हस्व करून टाकतो, म्हणून त्याला युयम. म्हणजे काय? तुम्ही सर्व, किंवा सर्वे, तुम्ही सर्वे किंवा तुम्ही सर्व. ठीक आहे. आणि हे सगळे काय आहेत? कर्ता आहेत. म्हणून यांची कुठली विभक्ती झालेली आहे? प्रथमा. मग सर, जसं आपण सह पठती असं म्हटलं होतं, तसं त्वम पठती येईल का? युवाम पठतः येईल का? यूयम पठंती येईल का? संस्कृत म्हणतं नाही. कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं, हे तुम्हाला आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलेले. मग समजा जर आता त्वम हा कर्ता असेल, समजा त्वम हा जर कर्ता असेल, तर क्रियापद काय येईल? मग ते क्रियापद आता आपण पाहूया. पुस्तकामध्ये तुम्हाला भव धातू दिलेला आहे, पण मी मात्र पठ
हा धातू घेणार आहे, कारण की तो आवडतो मला. अभ्यास, त्याचा अर्थ आहे अभ्यास करणे किंवा वाचणे. मग जेव्हा त्वम, आता हे लक्षात आलं सगळ्यांच्या, त्वम युवाम यूयम, तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. ठीक आहे. बघा आता त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक क्रियापद लिहितो, ते आहे पठ. आता जसं सह असलं किंवा रामह असलं तर पठती होतं, तसं त्वम असल्यानंतर पठसीच होणार आहे. लक्षात ठेवा. पठसी. प ठ थ ह. मुद्दामून शेवटचं जे ते कलर करतोय तेवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि जास्त डोक्याला त्रास नको म्हणून संस्कृतने आपल्याला काय केलं, सोपं करून म्हटले, विसर्ग काढून टाका, पठ थ, संपलं. मग आता काय, त्वम पठसी. मग याचा अर्थ काय? अर्थ जसा सह पठती किंवा रामह पठती, याचा अर्थ काय, राम अभ्यास करतो. तसं त्वम पठसीचा अर्थ काय, तू अभ्यास करतो. पण त्वम बरोबर पठसीच येणार. उघडे ठेवा कान, लक्ष द्या इकडे. त्वम बरोबर पठसीच येणार. युवाम बरोबर काय, कारण की मला माहितीये तुम्हीच 2-4 दिवसांनी म्हणणार त्वम पठती म्हणणार, कारण की तेवढं लक्षात राहत नाही आपल्या जास्त. युवाम असेल तर पठथ होणार, आणि युयम असेल तर पठथ होणार. अर्थ एकच, फक्त कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदलते. मला जेव्हा म्हणायचं असेल तुम्ही दोघे अभ्यास करता, मी काय म्हणणार, युवाम पठथ. कोणाला नाही समजलं? कोणाला नाही समजलं? सगळ्यांना समजलं? बघा आता आपण जसं पठसी चालवलं, तसं आपण आता थोडस वेगळे धातू चालूया. ठीक आहे. आता जे आपण बघितलेले नाहीत ते चालूया. मला बोला, चला बोला बोला. रक्ष काय येणार? रक्त चालवायचं आता आपल्याला मध्यम पुरुषामध्ये. म्हणजे जेव्हा मी त्वम युवाम युयम वापरणार त्यावेळेला मी काय वापरेल त्याच्यामध्ये, किंवा वरती चालून दिलेलं आहे तशाप्रमाणे. बोला पटापट. हा, कोणीही बोला. रक्षसी. रक्षसी. रक्षसः. आ आ आ आ. रक्षथः. हा, फ. आणि आणि रक्षथ. 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 मला असं म्हणायचंय, तुम्ही दोघं माझं रक्षण करता. कसं काय म्हणेन मी? तुम्ही दोघे माझं रक्षण करता. हे काय तुमच्या समोर दोन्ही पण आहे, थोडस बारीक करतो. हा, कसं म्हणणार मी, तुम्ही दोघे माझं रक्षण करता. युवाम रक्षतः. युवाम. रक्षतः. हा, तुम्ही सर्व अभ्यास करता. नाही, अभ्यास करता नाही, तुम्ही सर्व हसता. युयम यम हसतः. हसति. हसतः. हसत. हा, हसतः. हसथ नाही म्हणायचे, युयम हसथ. हसथ. ठीक आहे. तुम्ही सगळे तू जातो. त्वम. त्वम. त्वम हम्म. गच्छसि. गच्छ. गच्छति. हा. तम. तू जातो. गच्छसि. त्वम गच्छस. गच्छसि. हा, गच्छसि. त्वम गच्छसी, तू येतो. त्वम 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 आगच्छसि. आगच्छसि. कोणतरी तीच म्हणते बघा, मी म्हणून तुम्हाला सावध केलं होतं. सी सी. त्वम आगच्छसि. आगच्छसी. आगच्छसि. हा, चूक नाही झाली पाहिजे. बघा, त्वम युवाम युयम, पुन्हा याला अंडरलाईन करतो म्हणजे चुका नकोच. यू दीर्घ. ठीक आहे. मध्यम पुरुष काळाला तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व. त्वम युवाम युयम. ही कुठली विभक्ती आहे? प्रथमा. म्हणजे हे सगळे काय आहेत? करते. आणि हे काय आहे? सर्वनाम. सर्वनाम. ठीक आहे. त्याचे आपण मध्यम पुरुष सुद्धा पाहिले, त्याची प्रॅक्टिस आपण करणार आहे जेव्हा आपल्याला
पुढे धातू येतील तेव्हा. ठीक आहे सर, आम्हाला कळालं. मग जसं पाठीमागच्या धड्यामध्ये राम हा शब्द होता. कोणी मला राम शब्दाची व्याख्या सांग, राम शब्दाचं थोडस ग्रामर सांगेल का? राम हा शब्द कसा आहे? अकारांत. आकारांत. पुढे अकारांत पुल्लिंगी. पुल्लिंग म्हणायचं. ठीक आहे, पुल्लिंगी म्हटलं चालेल. आकारांत मराठी झालं ते. आकारांत पुल्लिंग. पुल्लिंग. कुठला शब्द आहे हा? आकारांत पुल्लिंग. पुल्लिंग. तुम्हाला कोणी सांगितलं हा शब्द पुल्लिंग. पुल्लिंग आहे? राम. सर पुढे तुम्हीच अ बोलले सर, चालाय असं ना. कसं काय प्रश्न विचारतात? तुम्हीच त्या दिवशी सांगितलं. तर शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे, हे एक याचं माध्यम काय आहे? गुरु सांगतील की हा पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे. ते काही गुरूंच्या हातात नाहीये की हा पुल्लिंग आहे, तसं नाही. तर शब्दाचं स्वरूप सांगणारं अमरकोश नावाचा ग्रंथ आहे. अमरकोश नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी सगळ्या शब्दांचा संग्रह करून ठेवलेला आहे. त्या अमरकोश नावाच्या ग्रंथावरून आपल्याला कळतं शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे. या पाठामध्ये आपण नपुंसकलिंग शब्द शिकणार आहोत. मग सर आम्हाला अमरकोश आम्ही कधी वापरायचा, आम्हाला कधी कळायचं? मग आपण एक छोटीशी ट्रिक सांगतो. सगळीकडेच अप्लाय होईल अशी नाही, सुरुवातीला चालायसाठी चांगली. ज्या ज्या ठिकाणी प्रथमा विभक्तीमध्ये विसर्ग असेल, किती सोपं. ज्या ज्या ठिकाणी प्रथमा विभक्तीमध्ये विसर्ग असेल त्याला तुम्ही म्हणा पुल्लिंग. समजा कविही पुल्लिंग, रामः पुल्लिंग. ज्या ज्या ठिकाणी विसर्ग असेल त्याला काय म्हणणार आपण? पुल्लिंग. ह्याला काय म्हणतात? हे काही परफेक्ट रूल नाहीयेत, कारण की मती ही असा शब्द आहे, विसर्ग आहे पण स्त्रीलिंग आहे. पण आपल्याला सुरुवातीला काय 10-12 पाठापर्यंत चिंता नाही, जिथे जिथे विसर्ग ते ते पुल्लिंग, पण प्रथमा विभक्तीमध्ये असलं पाहिजे. बर सर, नपुंसकलिंग कसं शोधायचं बघा. आणि नपुंसक व्यवस्थित म्हणा, काही काही वेगळंच काहीतरी म्हणतात. नपुंसक लिंग. नपुसक म्हणतात काही, नपुंसकलिंग. तो न व्यवस्थित आला पाहिजे. मग बघा, ज्या ज्या ठिकाणी प्रथमा विभक्तीमध्ये म आहे. आता राम ह शब्दामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये काय आहे? ह आहे, म्हणजे तो नपुंसकलिंग आहे का? बोला बोला. नाहीये. नाही समजत काय बोलतोय. आपण प्रथमा विभक्ती पाहिली, जर त्याच्या प्रथमा विभक्तीमध्ये जर शब्दाच्या शेवटी म असेल तर तो शब्द नपुंसकलिंग आहे. बघा, जर शब्दाच्या शेवटी प्रथमा विभक्तीमध्ये विसर्ग असेल शब्द पुल्लिंग आहे. शब्दाच्या शेवटी प्रथमा विभक्तीमध्ये म असेल शब्द नपुंसकलिंग आहे. आणि शब्दाच्या शेवटी विसर्गही नसेल, ओके, म ही नसेल, आ किंवा ई असेल, आ किंवा ई, या दोघांपैकी म्हणजे हे दोघं जर असतील, आ किंवा ई, म्हणजे राधा, सीता, गीता, लता आणि गौरी, ठीक आहे, या ई ई असणारे शब्द हे काय आहेत? जर शेवटी शब्दांच्या ते असेल प्रथमा विभक्तीमध्ये, नदी, गौरी, ठीक आहे, तर ते शब्द कसे आहेत? स्त्रीलिंग आहे. हे फक्त सुरुवातीला आपला मूळ स्त्रोत एकतर पुस्तक किंवा मग अमरकोश. चला, हे थोडक्यात असाइड पॉइंट होता म्हणून सांगितला. मग आता या धड्यामध्ये नपुंसकलिंग शब्द आपण शिकणार आहे. मग त्याच्या शेवटी प्रथमा विभक्तीमध्ये म असतो, मग आपण तो पाहणार आहोत, वनम. आणि हा शब्द इतका सोपा आहे की तुम्हाला आता ऐकल्यास प्रथमा आणि द्वितीय विभक्ती लक्षात राहतील. बघा, वनम, वने,
वनानी. एवढा सोपा. जसं रामौ रामा हा होता प्रथमा विभक्ती एक वचन द्विवचन बहुवचन. तसं वनम, म्यूट म्यूट म्यूट, वनम वने वनानी असं असतं. सर मग द्वितीय विभक्ती काय? कर्म. कारण की प्रथमा विभक्ती म्हणजे तुम्ही सर त्या दिवशी खूप वेळा सांगितलं करता. अरे करता. आणि द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म. करता. आणि इथे द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म. पण हे एवढं सोपं आहे की याची प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती सारखी आहे. मग सर फरक कसा करायचा? अहो अर्थच लागणार नाही. अर्थावरून तुम्हाला कळेल प्रथमा विभक्ती आहे का द्वितीय विभक्ती. मागच्या क्लासमध्ये आपण हे पाहिलं होतं. मग वनम वने वनानी प्रथमा विभक्ती, वनम वने वनानी द्वितीय विभक्ती. ठीक आहे. ओव्हर. मग आता मी काही शब्द तुम्हाला देतो, तुम्हाला फक्त ते चालवायचे. जसं रामौ रामः यातले आपण काही शब्द चालवले, तसे इथे अजून आपल्याला काही शब्द चालवायचे. बघा, या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिला आहे फलम. वनम सारखा कोण चालवेल? फास्ट. फलम. वनम बघायचंय, फलम चालवायचं. हा. फलम फलके ना. फलम. इथे काय शब्द आहे? वन. त्याचं काय झालं? वनम वने वने वनानी. वने फलम. फले फलम फले फले फल फलानी 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 फलानी. हा. प्राणी. फलम फले एकेकाने म्हणायचे. फलम फले फलानी. फलानी फलानी. मग फळ हे काय आता झालं? नपुंसकलिंग शब्द आहे. जर मला म्हणायचे दोन फळ हसतात, कसं म्हणेल मी? दोन फळं हसतात. युवाम हा. युवाम म्हणजे दोन फळ आहेत. मी म्हटलं का तुम्ही दोघे हसता? ते युवाम संपलं. नाही ते तुम्ही दोघे, तुम्ही सर्वांसाठी. आता आपण पुढे आलो. दोन फळे नपुसकलिंग हसतात. हं? सर हे कुठं वाक्य आहे का? फलके नाही. फलक शब्द आहे का? फलम फलम फल म्हणजे एक फळ. फले फले म्हणजे दोन फळ. फले मग एवढे घाबरताय का तुम्ही? दोन फळे फले काय करतात? दोन फळे नाही म्हणायचे. हस- वने म्हणजेच दोन वन. आता द्वे ओके. फले ते अजून लय लांब आहे संख्या विशेषण. नऊ हसतः. हा. परत बोला. बोला. वनौ हसतः. आता वन हा फल शब्द हा पुल्लिंग आहे का फलव म्हणायला? म्हणून मी तुम्हाला इथे विचारलं. ठीक आहे, जेवढे मी प्रश्न विचारणार, जेवढे तुम्ही उत्तर देणार, तेवढी क्लॅरिटी असणार आहे. इथं मी सांगून तुम्हाला सगळं कळणार नाहीये. जोपर्यंत मी प्रश्न उचलत नाही, जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही. सांगण्यातून आणि ऐकण्यातून फक्त 25% शिक्षण होत असतं. त्याच्यामुळे बोला. दोन फळे हसतात. बरं ठीक आहे. खूप सारी फळं हसतात. सोपं आहे म्हणजे तुम्हाला कळलेलं फलानी नाही. फलानी म्हणजे खूप सारे, बरोबर. फलानी हा. फलानी अ, हस धातू आहे. अरे देवा, रामा पांडुरंगा, इथं लिहितो चला. मग सगळंच मी तुम्हाला हाताने भरवायचं म्हटल्यावर कसं व्हायचं? सर सुरुवातीला भरवा, ठीक हसंती आहे. हा. का नाही, का घाबरताय? हे सगळं वन हे काय आहे? एक नाम आहे. म्हणजे ते काय आहे? प्रथम पुरुष आहे. मग जर प्रथम पुरुष असेल तर त्याला धातू पण कुठले लागणार? पठती पठतः पठंती. जर त्वम युवाम युयम असेल तरच पठसी पठतः पठथ. आता समजलं का? हो हो
ठीक आहे चला. राज्यम शब्द कोण सांगेल? राज्यम. फास्ट. जे आधी बोलले त्याने नका बोलू आता. राज्यम. वनम सारखा चालवायचं. नपुंसकलिंग शब्द आहे. फास्ट. राजमम. वाय राज्यमम? राज्य शब्द आहे. वनचं होतं वनमम. राज्य. राज्यम. चुकू द्या, हा राज्यम. बोला. राज्यम. राज्यम. राज्ये. राज्ये. राज्यानी. करेक्ट. द्वितीय राज्यानी. पण राज्यम राज्ये राज्यानी, राज्ये घाबरू नका. राज्यानी. हा पुढे पुस्तकम कोण बोलते? पटापट. शब्द चालवताना आले गोंधळ होईल हा सगळा. पुस्तकं पुस्तके हम्म. पुस्तकानि करेक्ट. पुष्पम कोण बोलते? पुष्पम. पुष्पं पुष्पके दुसरं 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 पुष्पकानि कोणतरी. पुष्पकी कसं काय होईल? पुष्प शब्द आहे. पुष्पम पुष्पे पुष्पे पुष्पम पुष्पे पुष्पाणि. पुष्पानी. पुष्पाणि. पत्रम. 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 पत्रं पत्रे. पत्रके पत्राणि. क कुठनं येतोय मला सांगा. कोणतरी क ऍड करतंय मग. फलके. कवर प्रेम पत्रे आहे का? पत्रे पत्रम पत्रे पत्रे पत्राणी. पत्राणि. पत्राणि हा. पत्र शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे पान, चिठ्ठी. आणि दुसरा म्हणजे पान, झाडाचं पान. तसं आपल्या मराठीमध्ये पान शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे वहीचं पान. आता तिसरा अर्थ आपण नाही घ्यायचा. वहीचं पान आणि एक झाडाचं पान. तसं पत्रम या शब्दाचे दोन अर्थ आहेत. खायचं पान हा अर्थ नाही घ्यायचा आहे. त्याला म्हणू शकतात. कारण की ते पण काय आहे? झाडाचं पान आहे. सोडा. भोजनम कोण म्हणते पटापट? भोजनम. अं, भोजनम. भोजनम. भोजने. 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 भोजानि. नाही. वनानी. भोजन भोजन. भोजनानि भोजानि. भोजनानि नाही. कोणतरी भोजानी म्हणते. भोजन शब्द आहे. भोजनानि भोजनानि भोजनानी. नानी आपल्याला तर नानी नानी याद आनी चाहिए ये सब पढ़ने के बाद. हाँ. देन पुढे शब्द आहे जलम. काय जलम. 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 हम्म. जले. जले. जलानि. जलानी. जरी हा जलम शब्द एक वचन, द्विवचन, बहुवचनात असला तरी तो नित्य बहुवचनात चालतो. असं म्हणतो का आपण एक पाणी, दोन पाणी आण, तीन पाणी आण? नाही. पाणी हे नित्य बहुवचनात आहे म्हणून आपण वापरताना जलम असंच म्हणतो. काहींना नसेल कळलं पुन्हा सांगतो. आपण असं कधीच म्हणत नाही. जसं एक मुलगा, दोन, एक वन, दोन वन, एक फळं, दोन फळं असं म्हणतो. तसं आपण म्हणतो का एक पाणी, दोन पाणी? नाही म्हणत. म्हणून जलम जरी आपण जलम, जले, जलाने असं म्हटलं तरी सुद्धा जलम हे नित्य बहुवचनात चालतं. म्हणजे जलम हाच शब्द आपण वापरणार. त्याचा अर्थ बहु एवढाच असणार. बरं असू द्या. पुढं. सत्यम. हम्म. सत्यं सत्ये सत्यानि सत्यम सत्ये सत्यानी. बाकीच्यांनी बोला. हा. गृहम आवडता शब्द आपला. गृहम. गृहम. बोला. गृहम. गृहे. गृहम. गृहा. गृहे. गृहाणि. हा. दोन घर आहेत. कसं म्हणणार? दोन घर आहेत. होणे किंवा असण्यासाठी गृहे. पहिला गृहे. सुपर. आहेत. आहेत. हो अजून किती लक्षात ठेवायचं तुम्हाला माहित नाही. दिल्ली बहुत दूर आहे. भू धातोय. भू भवती. मग काय येणार? गृहे. भवतः. हा भवत ह. पाठीमागे अय म्हणून. भवतः. हा. ह. भवतः. ठीक आहे. मग आता तुम्हाला किती शब्द लक्षात राहिले मी सांगितल्यापैकी? पुन्हा एकदा मला जेवढे राहिले तेवढे सांगतो. पत्रम, पुष्पम, फलम, जलम, राज्यम, राज्यम, गृह. पत्रम, गृह. गृहम, वनम. 8 सांगितले. अजून काय? सत्यम सांगितलं ना? सत्यम पण झालं. हा. पुस्तक हा पुस्तक पुस्तकम. सांगा कुठले किती किती लक्षात राहिले तुमच्या? हा.
हे बघा पुन्हा एकदा सांगतो मी, ठीक आहे. हम्म. फलम, पुस्तकम, पुष्पम, पत्रम, जलम, राज्यम, सत्यम, गृहम, वनम. 9. किती दिले? हा, भोजनम 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कोण सांगू शकतं 10 शब्द? एकदा शेवटचा आहे का? बघा. फलम, पुस्तकम, पुष्पम, जलम, भोजनम, राज्यम, सत्यम, गृहम आणि वनम. अजून एक राहिलं माझ्याकडून. हम्म. सांगा, कमीत कमी 7 तरी सांगा, चला. फास्ट. 6 मिनिटं राहिलेत. 4 मिनिटं राहिलेत. हा. फलम, फलम. पुस्तकम, जलम, हा, थांब, एकेकाने एकेकाने जलम, सगळ्यांनी. जलम, पुष्पम, पुष्पम, भोजनम, भोजनम, राज्यम, राज्यम. व्हेरी नाईस. सत्यम, सत्यम, वनम. वनम. वंडरफुल. हा. कोणी अजून? चला चला, आपल्या बुद्धीला थोडासा थोडासा जोर द्या. पत्रम. फलम, हा. फलम. सत्यम, एक 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 जण. पुस्तकम, नेहा थांब. हा. पुष्पम, हा. पत्रम, पत्रम, जलम, जलम, राज्यम, राज्यम, गृहम, गृहम, भोजनम, भोजनम, वनम वनम, आणि सत्यम होतं का? सत्यम. 10च्या 10 सांगितले. वंडरफुल. हा, अजून कोण? सांगा, प्रयत्न करा. मला जलम, पण. जलम, वनम, वनम, सत्यम, सत्यम, पत्रम, पत्रम. पुष्पम, राज्यम, हम्म. पुस्तकम, फलम, गृहम, भोजनम. 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 वा. मग आता शिक्षक काय करतात, याची एक स्टोरी बनवत असतात. ठीक आहे. एक माणूस आहे, त्याला पुस्तक मिळवायचे. मग त्याने सोबत काय? भोजन घेतलं, जल घेतलं आणि अ काय, फळं घेतली. आणि तो घरातून निघाला. वनातून जात जात राज्यापर्यंत पोहोचला. आणि तो खरं बोलत होता आणि त्यांनी पुस्तक मिळवलं. मग ही स्टोरी सांगितली काय आणि 10 नावं लक्षात ठेवली काय? सगळं एकदाच लक्षात राहत असत. एकदा शेवटचा आता मी प्रयत्न करतो, माझ्या हातात का नाही सांगता येत नाही. हा. फलम, पुस्तकम, पुष्पम, पत्रम, जलम, हम्म, स- गृहम, सत्यम, वनम आणि काय राहिलं? भोजनम. भोजन, एक राहिलं फक्त. पुस्तकम. राज्यम, राज्यम नाही. राज्यम, राज्यम. 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 अशा प्रकारे 10 नावं. ठीक आहे. ही सगळी नावं आहेत, म्हणजे हे प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष आहे, का उत्तम पुरुष आहेत? हा. प्रथम, ही सगळी नावं आहेत का नाही? फळान, तुझं कुठलं राज्य आहे, ही सगळी काय आहेत? नाव आहेत, नाम आहेत. मग हे प्रथम पुरुष आहे का मध्यम पुरुष आहे? दोनच ऑप्शन आहेत. एक निवडा. प्रथम पुरुष का मध्यम पुरुष? प्रथम, प्रथम. प्रथम पुरुष, कारण की ही सगळी काय आहेत? नाव आहेत. नाव. अहो, किती सोपे. नाव आहे. मध्यम पुरुष जर असेल तर त्वम, युवाम, युयम हेच असणार आहे. येते का लक्षात? मध्यम पुरुष कधीच बदलणार नाही. मध्यम पुरुष कायम त्वम, युवाम, युयम, तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व असणार आहे. आणि ज्या ज्या वेळेला त्वम, युवाम, युयम असेल, त्या त्या वेळेला क्रियापद काय असेल बरं? पठसी, पठथः, पठत, पठथ. पठत. आज काय शिकलो आपण? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पुल्लिंग शब्दाच्या शेवटी प्रथमा विभक्तीत विसर्ग असेल. नपुंसकलिंग प्रथमा विभक्तीमध्ये म असेल. स्त्रीलिंग प्रथमा विभक्तीमध्ये आ किंवा ई असेल. त्याला म्हणतात मध्यम पुरुष. म्हणजे तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व. आणि त्याचे धातू पठसी, पठथः, पठथ.
मग आता मला असं सांगता यायला पाहिजे, पठती पठतः पठन्ती प्रथम पुरुष, पठसी पठतः पठत. मग या पाठामध्ये अजून काही धातू दिलेले आहेत. एका मिनिटात लगेच जॉईन व्हायचे. आपण तेवढे धातू बघायचे, थांबायचे. मंगळवारी आपण अतिशय खोल आणि महत्वाचा विषय कारक पाहणार आहोत. लगेच जॉईन व्हा. फक्त काही धातू आणि वाक्य आपण मस्त बनवूया. आजचा विषय थांबूया.